राष्ट्र संत तुकडोजी महाराज को भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया जाए, इस प्रमुख मांग को लेकर चिमूर तालुका श्री गुरुदेव सेवा मंडल की ओर से चिमूर शहर में रैली निकाली गई। राष्ट्र संत तुकडोजी महाराज को मरणोपरांत भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया जाए, इस प्रमुख मांग को लेकर चिमूर तालुका श्री गुरुदेव सेवा मंडल की ओर से सोमवार 24 अगस्त को चिमूर शहर में रैली निकाली गई। रैली श्री हरि बालाजी मंदिर परिसर से निकलकर उपविभागीय अधिकारी कार्यालय में पहुंची। इस दौरान राष्ट्र संत तुकडोजी महाराज को भारत रत्न देने की मांग का ज्ञापन राष्ट्रपति एवं भारत सरकार को भेजने के लिए उपविभागीय अधिकारी किशोर घाड़गे को सौंपा गया। राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने ग्राम विकास, स्वच्छता, नशा मुक्ति, सामाजिक एकता और राष्ट्र निर्माण के लिए अतुलनीय कार्य किया। उनके विचारों ने ग्रामीण जनता को सामाजिक परिवर्तन की दिशा दी, इसीलिए उनके कार्यों के सम्मान में उन्हें मरणोपरांत भारत रत्न पुरस्कार प्रदान किया जाए, ऐसी मांग इस अवसर पर की गई। रैली के बाद इंदिरा नगर स्थित श्री गुरुदेव ग्राम विकास मंडल परिसर में समापन कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर भावना पावनकर, सविता चौधरी, विठल सावरकर, राम राउत, अशोक सरडे, राजेंद्र मोहितकर, महादेव राव पीसे और डॉक्टर श्याम हटवादे ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम का संचालन प्रभाकर पीसे ने किया, जबकि घनश्याम चाफले ने आभार व्यक्त किया। रैली में श्री गुरुदेव सेवा मंडल के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। आज दिनांक 24 ऑगस्टला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारत रत्न ही उपाधी, भारताचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून चिमूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळी मागणी करण्यात आली। आदरणीय दिओ साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन एक निवेदन देण्यात आलं आणि साहेबांनी आमचं निवेदन अतिशय आदरपूर्वक स्वीकारलं। त्यांना धन्यवाद। वंदनीय महाराजांनी राष्ट्र कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942 मध्ये चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा अशा अनेक गावांमध्ये आपल्या खंजरीच्या माध्यमातून, त्यांनी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती प्रचंड प्रमाणामध्ये घडून आणली। खेड्यापाड्यातील जनता जागृत झाली। सारा विदर्भ क्रांतीच्या एकंदरीत वातावरणामध्ये, त्या काळामध्ये क्रांतीचं वातावरण महाराजांनी निर्माण केलं। क्रांतीची भाषा आपल्या भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी जनतेला शिकवली। असं हे एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व होतं। ते केवळ संतच होते असं नव्हे, तर या देशाच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये, रचनात्मक कार्यामध्ये, विधायक कार्यामध्ये आणि या देशामध्ये राष्ट्रधर्म, आपला पहिला धर्म राष्ट्रधर्म मानव धर्म आहे आणि मानवतेसाठी, राष्ट्रासाठी आपण सगळ्यांनी समर्पित भावनेने कार्य केलं पाहिजे ही शिकवण त्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून त्या काळामध्ये दिली। तन दिया, मन दिया और जो बच गया धन दिया, सर्वस्व या भारतासाठी समर्पित असं हे व्यक्तिमत्व होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। 1942 मध्ये त्यांनी राष्ट्रीय आंदोलनामध्ये महात्मा गांधींच्या आवाहनाप्रमाणे त्यावेळेस क्रांतीचा एक झंझावात विदर्भात निर्माण केला। त्याचप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशावर जी आक्रमण झाली, 1962 मध्ये चीनने आक्रमण केलं, त्या काळामध्ये सीमेवर जाऊन त्यावेळेचे जे आपलं संरक्षण मंत्री होते आपल्या देशाचे माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या सोबत सीमेवर ते गेले आणि चीन्यांना आपल्या भजनाच्या माध्यमातून ललकारी दिली। आओ चीनियों मैदान में, देखो हिंद का हाथ तैयार हुआ है, हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियों मैदान में, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे अरे तुसून, अशा प्रकारची भजनं त्या काळामध्ये म्हटली। तरुणांना जाग केलं। उठो जवानों करके बताओ, कहने के दिन गए, बातें बताना कोई नहीं सुनता, अब तो बदल गई है जनता, अशा प्रकारच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून तरुण सुद्धा त्यांनी जागृत केले आणि या सर्व भारतीय जनतेला एक प्रकारे हा समाज कसा एकात्म राहील, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकात्मता कशा प्रकारे देशामध्ये निर्माण होईल यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यानाची संकल्पना मांडली। सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में ये कामना हमारी, अशा प्रकारची सर्वांना सामावून घेणारी ही सामुदायिक प्रार्थना त्यांनी दिली आणि त्यांचं एक स्वप्न होतं, हा देश एक राहावा, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, अशा प्रकारचं त्यांचं हे कार्य होतं। भारतामध्ये बंधुता, समानता निर्माण व्हावी, लोकशाही या देशाची यशस्वी व्हावी, राष्ट्रीय एकात्मता या देशामध्ये नांदावी, सर्व धर्म समभाव या देशामध्ये नांदावा, असं बहुविध कार्य महाराजांचं आहे। आणि गावागावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळवा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे। संपूर्ण देशातली गावाच्या गावं जी आहे ती सुंदर झाली पाहिजे, आदर्श बनली पाहिजे, व्यक्ती आदर्श बनला पाहिजे, कुटुंब आदर्श बनलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत कार्य आहे। आणि हे कार्य शासनांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी जे महान कार्य या देशाप्रती केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून
त्यांना भारतरत्न या पदवीने सन्मानित केल्या जावं, मरणोत्तर त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा भारत सरकारच्या वतीने, अशा प्रकारची मागणी चिमूरमधील सर्व तालुक्याच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।